गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, गेल्या तासाला आपण न्यूज बुलेटिन आपण बघितलेलं होतं. ती न्यूज अशी होती, न्यूज ॲनालिसिस. हे बघा, आपण हा टॉपिक बघितला होता, न्यूज ॲनालिसिस, बरोबर. आता पुढची बातमी आहे, काय बातमी आहे पुढची? तर पुढची बातमी आहे आपली ही, क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. म्हणजे परीक्षा कक्षात, परीक्षागृहामध्ये, म्हणजे वर्गात, ज्या वर्गात परीक्षा होते त्या वर्गात कोणत्याही विद्यार्थ्याला पायात शूज घालून वर्गात जाणं मनाई आहे, त्यांना परवानगी नाही, असं हे हेडिंग आहे बरं का. हे हेडिंग असं दिलेलं आहे. आता बातमी काय आहे, बातमी काय आहे ती बघा नीट. बातमी आहे बँगलुरूची, बँगलुरूची बातमी आहे. आणि काय म्हटलेलं बातमी नीट वाचा बघा. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बँगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स. डूज अँड डोंट्स नीट लक्षात द्या, मी पुन्हा समजून सांगेन तुम्हाला डूज अँड डोंट्स काय आहे ते. तर डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट to the prestigious institute this year. The candidate will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside including mobile phones, microphones, earplugs, calculators and another electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. The pens will be provided by in the hall बाय द इनव्हिजिलेटर. या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगेल मी. इनव्हिजिलेटरचा अर्थ काय होतो ते सांगेल तुम्हाला. अंडरलाईन केली, नीट बघा. आता बातमी तुम्हाला मराठी स्पष्टीकरण सांगतो, काय नीट बघा. आता बातमी काय आहे ते. शिवम इन्स्टिट्यूट, बातमी बँगलुरूची आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बँगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. म्हणजे शिवम इन्स्टिट्यूट जी ही एक इनोव्हेटिव्ह, म्हणजे नवीन उपक्रम राबवणारी अशी एक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर आधारित संस्था असून ही संस्था बँगलोरची आहे. आणि या शिवम इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीने एक डूज अँड डोंट्स म्हणजे काय? डूज म्हणजे काही सकारात्मक सूचना आणि डोंट्स म्हणजे नकारात्मक काही गोष्टी असतात त्या. म्हणजे आपण काय गोष्टी करायला पाहिजेत, चांगल्या आहेत, दोज आर डूज इन्स्ट्रक्शन्स. ज्या गोष्टी आपण करायच्या नाहीत त्या गोष्टी डोंट्स याच्यात येत असतात, राईट. आता त्यांनी काही, या इन्स्टिट्यूटने काही काय गोष्टी तुम्ही करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुम्ही करायला नको अशा एक यादी त्यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जी संस्था अत्यंत नामांकित आहे, प्रेस्टिजियस म्हणजे नामांकित, मी अंडरलाईन केलं, आपलं सर्कल केलं बघा, अतिशय नामांकित असे संस्थेने ही अशा प्रकारचे 2 याद्या त्यांनी घोषित केलेल्या आहेत. पुढे काय म्हणतात? द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज शूज, बूट्स, इवन सॉक्स. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश करताना पायामध्ये बूट घालता येणार नाहीत, शूज घालता येणार नाहीत. एवढंच नाही तर पायात पायमोजेसुद्धा घालता येणार नाहीत. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड including मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. म्हणजे एवढंच नाही, अदर आयटम्स म्हणजे दुसऱ्या वस्तूसुद्धा तुम्हाला वर्गामध्ये नेता येणार नाहीत, जसे की मोबाईल फोन असतील, मायक्रोफोन असतील, इयरप्लग असतील, कॅल्क्युलेटर्स असतील, अजून काही इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतील, पाऊच असतील, लिहिलेले काही कागद असतील, कोरे कागद असतील, पेन असेल, या कोणत्याही गोष्टी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये नेता येणार नाही सोबत. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इनव्हिजिलेटर. इनव्हिजिलेटर म्हणजे काय? मी सर्कल केलं. इनव्हिजिलेटर म्हणजे अ पर्सन हू कंडक्ट्स द एक्झामिनेशन, हू टेक्स द एक्झामिनेशन इन द एक्झामिनेशन हॉल, हू सुपरवायझेस. वर्गामध्ये सुपरविजन करणारे जी व्यक्ती असतात त्यांना इनव्हिजिलेटर असं म्हणतात. तर अशा प्रकारचं ही बातमी आहे. आता त्या बातमीवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्हाला नीट सोडवायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इशूड कॅन्डिडेट्स अँड इनव्हिजिलेटर. म्हणजे तुम्हाला इशूड या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, कॅन्डिडेट्सचा अर्थ सांगायचा आहे, इनव्हिजिलेटरचा सांगायचा आहे. आता इशूड मीन्स व्हॉट? इशूड मीन्स
टू पब्लिश इन द फेवर ऑफ कॅन्डिडेट्स इंटरेस्ट और कॅन्डिडेट्स वेलफेअर, विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली यादी. झालं. कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार, परीक्षार्थी जे असतात त्यांना कॅन्डिडेट्स म्हणतात. आणि इनव्हिजिलेटर्स म्हणजे अ पर्सन हू सुपरवायझेस इन द एक्झामिनेशन हॉल. वर्गामध्ये जी व्यक्ती, जे शिक्षक किंवा जे व्यक्ती विद्यार्थी बरोबर परीक्षा हॉलमध्ये बसले आहेत की नाही, पेपर लिहित आहेत की नाही, कोणी कॉपी तर करत नाही ना, याचं निरीक्षण जे सुपरविजन जे करतात त्यांना इनव्हिजिलेटर असं म्हणतात. जसं दुसऱ्या भाषेमध्ये आपण सुपरवायझर असं पण म्हणतो. सेकंड क्वेश्चन काय? सेकंड क्वेश्चन आहे हू इज कंडक्टिंग द टेस्ट. ही परीक्षा कोण घेत आहे? कोण घेत आहे मग बरं परीक्षा? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बँगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. याचं उत्तर झालं. तिसरा प्रश्न आहे डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 to 4 or 5. 4 ते 5 जणांचा ग्रुप तुम्ही तयार करायचा आहे आणि खालील मुद्दा तुम्हाला चर्चा करायचा आहे. कोणकोणते आहेत? तर पहिला मुद्दा आहे वाय इज क्लोज फुटवेअर इन टू ब्रॅकेट शूज अँड सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. आता तुम्ही जर वर्गात राहिला असता तर तुम्ही साहजिक या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. या आपसामध्ये चर्चा करण्यासाठी इट इज फॉर आवर म्युच्युअल कॉन्व्हर्सेशन ऑर डिस्कशन. आपसी एकमेकांसोबत समोरासमोर बसून या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. परंतु यू आर नॉट इन द क्लासरूम राईट नाउ, दॅट इज वाय वी कॅनॉट कंडक्ट दिस टॉपिक फॉर अवर कॉन्व्हर्सेशन ऑर दी डिस्कशन पॉईंट ऑफ व्ह्यू. द सेकंड क्वेश्चन इज वाय हॅज इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. त्या संस्थेने वर्गामध्ये इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्या का म्हणून त्यांनी परवानगी दिलेली नाही. आणि तिसरा आहे व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. वर्गामध्ये काही मुलं कॉपी करतात तर ती कॉपी थांबवण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना अजून करू शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न होते, टॉपिक्स होते. ते वर्गात तुम्ही राहिला असतात तर आपण समोरासमोर डिस्कशन केलं असतं. परंतु असं जरी असलं तरी तुम्ही यू कॅन डिस्कस दीज 3 टॉपिक्स, टॉपिक A, B, C in your home with your parents or with your elder brother, sister or with your friends too. Okay, so if intentionally if you want to discuss these topics among yourself then you can discuss. Understood? So and you should also keep this mind that you should discuss, you should converse with your friends. Okay, now next question 4 is why is this news published in newspaper. ही जी बातमी आहे न्यूजपेपरमध्ये का छापलेली आहे बरं? का छापून आलेली आहे बरं? कारण विद्यार्थी काही एका ठिकाणचे नाही आहेत. विद्यार्थी अनेक स्टुडंट्स आर फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ दॅट सिटी और दॅट डिस्ट्रिक्ट और दॅट तालुका. दॅट इज वाय टू मीन्स स्टुडंट्स शुड नो दिस न्यूज थ्रू न्यूजपेपर. दॅट इज वाय दिस न्यूज इज पब्लिश इन द न्यूजपेपर. आलं लक्षात? पुढे आपण सरकूया. पुढे आता दुसरी बातमी आहे, ती बातमी आपण पुढच्या तासाला पाहणार आहे. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. आता ही बातमी पुढच्या तासाला आपण घेणार आहोत. आज आपला एवढी बातमी झाली. या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला सगळे उत्तरं समजून सांगितलेले आहे. याच्यातले काही नवीन आणि कठीण शब्द आलेले आहेत ते तुम्ही शोधून वहीमध्ये लिहा, प्रश्नाची उत्तर लिहा. काहीही कठीण नाही. पुढच्या तासाला आपण पुढची न्यूज ॲनालिसिस घेणार आहोत. इथे आपण थांबूया. टिल देन गुड बाय.